हॅलो गाईस, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आज आम्ही चाललो आहे शिर्डी साईबाबा आणि तिथून अजून कुठे जाणार आहे? त्र्यंबकेश्वरला जाणार आहे. शनी शिंगणापूर आणि बघू जे होईल ते करू. आमचे ड्रायव्हर मेन वन मॅन शो. तर आता आम्ही जर्नी चालू करू, तुम्हाला दाखवू जर्नी पुढे. साई का बुलावा आया है भाई. शिर्डीला अचानक आहे ना प्रोग्राम. आली लहर नवनाथने केला कहर. पगार झालाय का? आली लहर, बड्डेचा कहर. बड्डेचा कर हो महाराजा. महाराजा आम्ही जसं आता इथून जातोय सुखरूपपणे, आम्ही सुखरूपपणे येऊन दे. महाराजा तुला तर माफ कर. वय महाराजा. जय साईनाथ. साईनाथ. डेडिकेटेड पर्सन. काम चालू आहे, पार्ट टाइम चालू आहे. आणि आता आमचे पेट्रोल पंप आले, पेट्रोल भरू आता. पेट लोक उतरतात आता. चलो गणपती बाप्पा. आपण चालवताना एवढा वेळ लागतो. इमॅजिन करा हे करताना किती वेळ लागला असेल बोलताना. 6 वर्ष. रिच्या बाबा आलेले. जय बाबा. रिच्या बाबा आले. जस्ट इमॅजिन 15 मिनिटं झाली आतमध्ये होतो आम्ही डोंगराच्या. सलामी दिली बघ बाहेर जाताना तेव्हा. कंटाळा ना तो भाई. पण सलामी दे भाई. दे सलामी दे. वाजव. अरे वाजला भाई. चालू झाले. शेकी आणि ते आम्हाला चकवा लागलाय. एकही गाडी नाही पुढे. रोड संपतच नाही. अर्धा तास झाला समोरच चाललं. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर आहे. समृद्धी महामार्गाचा मार्ग संपलाय आता आम्ही एक्झिट मारतोय. आमच्या इकडे बघू शकतो झोपलेत. जमा आला. हे नंडू ट्रिप मारो. हा ट्रिप. I'm in the zone where you can't stop it. Hitting on your body every fight for the bin. So move out the way. I am a rider, provider. हा ट्रिप मार. आणि आम्ही आता पोहोचलोय साईंच्या नगरीत. सकाळी 4 वाजता. नाही ते बोलले पोहोचल्यावरती पहिला मला फोन पाहिजे. पोहोचला का? अरे किती एवढ्या वाजले? सकाळी कोण फॉर्मॅलिटी असते ती. काल ना मी 3 वाजताच पोहोचवलं असतं, पण काय? यांनी घाण केलं ना. 12 वाजता निघून 3 वाजता पोहोचवणार होतो. भाई 12 वाजता निघून 4 वाजता पोहोचलो. 1 तास तुझ्यामुळे गेला तो तिकडे. 3 कुठला एक तासात तास? येतोय. 1 तास डोंबिवलीला आम्ही फिरत होतो. कशाला डोंबिवलीला गल्ली- फिरत गल्ली- होता? गल्ली गल्ली भाई तिकडे ते जातो वाशीचा घाट संपतच नाही. सगळ्यांची तयारी झाली आहे. फक्त एकच माणूस राहिला इकडे, आली माझी. नट्टापट्टा. आमची आंघोळ झाली सगळ्यांची. आम्ही चाललो डायरेक्ट दर्शनाला. साईबाबांच्या दर्शनाला 50 रुपये पर पर्सन रूम्स आहेत. 1 ते 1.5 तास तुम्हाला रूम भेटतात. त्यामध्ये तुम्ही आंघोळ करून तिथून निघू शकता. मोबाईल जमा करतात. मी घेऊन चाललो आतमध्ये. काय उपयोग आहे एवढा महागातला मोबाईल घेऊन. दे चल दे. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आम्हाला पुन्हा साईबाबांचे दर्शन झाले या खिडकीतून. सॅटर्डे असल्यामुळे थोडी गर्दी होती, तर त्यामुळे आम्हाला 2 ते 2.5 तास लागले दर्शनाला. लिंबाचं झाड.
आमच्याकडे वेळ होता तर आम्ही एक्सप्लोअर करत होतो. सगळे दागिने घातले आणि आधी गोकुळामध्ये आम्ही चाललोय जेवायला प्रसादालयामध्ये. उन्हात करपत आहेत, काळा पडलाय, टॅन झालाय. विलास काय होतच राहतं बाबा. काय दर्शन झालंय साईबाबांचं. चांगल्या पद्धतीने दर्शन झालं. व्यवस्थित दर्शन झाले आणि सगळ्यांचं क्रेडिट जात आहे आमच्या ड्रायव्हरला, म्हणजे नवनाथ इब्रापूरकर, मंडळाचे अध्यक्ष. हा नवनाथ इब्रापूरकर. कारण त्याने आम्हाला सेफ एकदम 3.5 तासात डायरेक्ट मुंबई टू डायरेक्ट नाशिक. ऍक्च्युली आम्ही येणार होतो आधी 2 तास आधी येणार होतो, पण आमच्याकडे आम्हाला सकाळची काकड आरती भेटली असती, पण तो एक आहे हा बघा, पार्टी दिसतोय ना, त्याच्यामुळे आमची काकड आरती मिस झाली. प्रसादालय आलो आम्ही, पोचलोय आता. जेवतो आम्ही. खूप भूक लागली. सकाळी 6 वाजता नाश्ता पण नाही केलं, चाय पिलेली. त्याच्यानंतर आता डायरेक्ट जेवायला आलो आम्ही. 2 कप 1 नंबर होती चहा. पण चहा, गुळाची चहा 1 नंबर. त्याच्यानंतर आम्ही उपास ठेवलेला. हे आपल्याला डायरेक्ट आहे वाटतं, डायरेक्ट जायचं. जेवण खूप छान आणि चविष्ट होतं. तर शिर्डी आमचं झालंय कम्प्लीट. आता आम्ही चाललोय कुठे रे? पंचवटीला चाललोय. ड्रायव्हर साहेब प्लान में थोड़ा चेंज है. अभी हम जाएंगे त्र्यंबकेश्वर और देखेंगे स्टे का कैसा है. स्टे का कुछ फिक्स नहीं था हमारा, ऐसा ही अचानक भयानक रहता है सब. अरे पण त्र्यंबकेश्वर बोलतेस तू, मग तिथं हे कुठे येणार? पंचवटी आहे बाजूला. जाताना लागेल आपल्याला पंचवटीला जायला पाहिजे. पंचवटीलाच जायचं आपल्याला. गाडीत तेल आहे तो गाइस फर्स्ट पंचवटी, उसके बाद त्र्यंबकेश्वर. टोल हा बघेल. टोल आपल्यासाठी भरायचं. टोल भाई त्याने फास्ट टॅग नाही बाबा. फास्ट टॅग लावलेले नाही, असं नाही होणार. पोरं एवढी भारी आहेत, 4 व्हीलर मध्ये बसले तरी 2 व्हीलरचा मॅप लावतायत. पन्नासच्या फेरी घातला ना तरी. 50चे मग फिट्टूच झाला ना. माझा काय राहिला नाही तुझ्याकडे. हिशोब क्लिअर. मग तू त्याला 10 देणार होता ना, आता त्याच्याकडनं 40 घ्यायला पाहिजे. 50 झाले ना. आता 50 कसली? अरे याला तू 50 मला देणार होतास ना. हा, ते याला दे. कोणाला? अरे पण रिटर्न झालेत ना भाई. मग आता कसले? आता कोणते? सो फायनली असं आमचं ठरलं की पहिलं आम्ही जाणार पंचवटीला आणि मग तिथून जाणार आम्ही त्र्यंबकेश्वरला. पाऊस पडतो. अरे तिकडे तो काय लेफ्टला बघ, दिसतो का कॅमेऱ्यामध्ये? कॅमेरामध्ये? अरे पाऊस, लाईव्ह पाऊस बघतोय आम्ही. तो सरळ तर ना. नॉनस्टॉप ड्रायव्हिंग होत होतं आणि डिस्टन्स पण थोडा लांब होता, त्यामुळे आम्ही इथे थोडा वेळ थांबलो. आपण आलोय पंचवटी. तर सर्वात आधी आपण 2 मुखी हनुमान मूर्तीचं दर्शन केलं आणि त्यानंतर आपण पुढे गेलो.
इथे आपल्याला अरुणा, वरुणा आणि गोदावरी नदीचा संगम पाहायला भेटतो. असं म्हणलं जातं की श्रीराम त्यांच्या वनवासाच्या काळात इथे स्नान करायला यायचे. इथे खूप सारे मंदिर आहेत, त्याचं आता आम्ही दर्शन करू आणि तुम्हालाही दाखवू. रामकुंडच्या समोरच ही शिवलिंग होती, तर त्याचा आधी आम्ही दर्शन केलं आणि मग आम्ही पुढे गेलो कपालेश्वर मंदिराकडे. आपण आहोत आता श्री कपालेश्वर देवस्थान पंचवटी. असं म्हणलं जातं की इथे जे शिवलिंग आहे ते श्री विष्णूंनी स्वतः त्यांच्या हाताने स्थापित केलं आहे. आता आपण चाललोय सीता गुफा बघायला आणि गोराम मंदिर आणि काराम मंदिर. तर सर्वात आधी आम्ही गोरेराम मंदिरामध्ये गेलो. इथे श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता यांच्या मूर्तीचे दर्शन घेतले आम्ही. अति प्राचीन शनी मंदिर. सीतामा गुफा लाईन लागली सीता गुफा मध्ये. पंचवटी प्रवेश. सीतामा गुफा प्रवेशद्वार. कुठे लिहिलं? येशील ना? समज असेल का? थांबली खाली गर्दी आहे. सिस्टम झाला सिस्टम झाला जस्ट पास आलास किरण? कसा आलास? जय श्रीराम. सीता माते की जय. किरण 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 तिकीट आहे. आलो आलो. ओम नमः शिवाय. सीता गुफा झाल्यानंतर आमची हालत बघू शकता. मस्त गुफातनं पास जिरली आमची जिरली. कसा मजा आली. आता आम्ही जरा काहीतरी खातो, मला पुढे भेटतो. अजून आम्ही पंचवटीलाच आहे. इथे पालखी सोहळा चालू आहे. आणि आता आमची थोडी देवस्थानं बाकी आहेत, ती आता आम्ही कंप्लीट करतो. आता कंप्लीट करणार आहे आणि मग पुढचा दौरा असेल आमचा त्र्यंबकेश्वर. सूर्यनारायण देवाचं साई
साईबाबांची सुंदर अशी मूर्ती. आता पूजा चालू आहे तिकडे पंचवटी. आम्ही अजून आता पंचवटीतच आहे. इकडे काय आतमध्ये अँड फायनली आता आपण आलो आहोत गोदा आरतीसाठी. गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्ति पुण्योऽहं तव दर्शनात् अपराधसहस्राणि पंचवटीचा गोळा. पंचवटीचा गोळा. त्र्यंबकेश्वरला आम्ही आता पोचलोय. हलका हलका पाऊस. काही पोरांची तोंड बघा. तोंड एवढी फिरलेत आज. झिरली एवढी झिरली आमचं फिरून फिरून लॉज बघून बघून नाही चालू आहे. माफ करा माफ. एक बोलतो 700, एक बोलतो 1500. गरम पाणी आणायला बालदी यायचे आणि गरम पाणी आणायचं. बघा हालत बघू शकता. आता आम्ही काहीतरी जेवायला आलो आहे. मी मागवलाय मलाई कोफ्ता. मलाई कोफ्ता, दाल खिचडी, भेंडी फ्राय, भरलेली वांगी सब है. आणि आता व्हेज मागवलं. व्हेज बिर्याणी. व्हेज बिर्याणी नाही, व्हेज पुलाव. याचा उपास आहे आणि मेंदूवडे मागवले. तो जरा साऊथ इंडियन आहे ना आमचा. उपवासाचा इडली मेंदूवडे. त्यामुळे मेंदूवडे. मेंदूवडे. आता आम्ही खातो आणि डायरेक्ट सकाळी भेटतो तुम्हाला. बाय बाय. दर्शन सकाळी बालदी उचलताना आमचा व्हिडिओ बघा. नावनात दिसेल तुम्हाला. झोपले भाई. गुड मॉर्निंग मित्रांनो. दुसरा दिवस आहे आज. आज आम्ही नाही, आमचे कपडे वेगळे. ह्यांनी नाही आणले. हा ड्रायव्हर आहे. यांनी कपडे नाही आणले. आता आम्ही चाललोय त्र्यंबकेश्वर. चहा पिऊया का? चहा पिऊ आणि मग डायरेक्ट महादेव दर्शन. शिखर आहे ते मी तुम्हाला दाखवतो आता. चलो बाय. सकाळचा नाश्ता पोरांना सध्या गरज आहे, त्यामुळे आम्ही आता नाश्ता मागवलाय. व्यवस्थित येईल. त्र्यंबकेश्वर. रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे दर्शनासाठी. लालबागच्या राजाच्या प्रतिरूप असलेल्या मूर्तीचं दर्शन झाले इथे आम्हाला.
सो सर्वात आधी आम्ही आता आमचे हातपाय धुतले आणि मग आम्ही आता पुढे दर्शनासाठी गेलो. इथे गेल्यावर आम्हाला कळलं की गर्दी खूपच जास्त आहे. तुम्ही इथे लाईन पाहू शकता. तर आम्ही असं डिसाईड केलं की इथे 200 रुपयेची पास सर्विस पण आहे, तर त्याने आम्ही जातो आता पुढे. तर इथे पास काढल्यानंतरची तुम्ही गर्दी बघू शकता. पासच्या लाईनीमधूनच आम्हाला 2 तास लागले दर्शनासाठी. जर नॉर्मल लाईनमधून आम्ही गेलो असतो तर मे बी 5 ते 6 तास लागले असते आम्हाला. दोन ते 2.5 तास लाईनीत उभं राहिल्यानंतर आम्ही मंदिराच्या खूप जवळ आलो. गर्दी खूप जास्त असल्यामुळे कुणाला जास्त वेळ थांबू देत नव्हते. पार्वती पते त्र्यंबकेश्वर मंदिर. इथे आम्हाला 2 तास लागले दर्शनासाठी. रविवार असल्यामुळे गर्दी जरा जास्त होती इथे. मंदिरातून बाहेर निघाल्यावर तुम्हाला सुंदर असा तलाव पाहायला भेटतो. आमची 3 देवस्थानं कंप्लीट झाली 2 दिवसामध्ये आणि मग आमची रिटर्न जर्नी चालू झाली नाशिक टू मुंबई. हॅलो गाईस, आमचं देवदर्शन झालं. आता पनीर टिक्का आता आम्ही आलो आहे लास्ट आमचं जेवण ट्रिपचं. हॉटेल कुठचं आहे? हॉटेल काय? हॉटेल 7 हेवन. व्ह्यू दाखवतो तुम्हाला आता हॉटेल 7 हेवनचा. मी काय बोलतोय, पनीर टिक्का घेऊया, रोटे घेऊया, बटर रोटी. काही स्पॉट्स चेंज केला आम्ही खाली बसलेलो. आता इथे आम्हाला व्ह्यू वाला स्पॉट भेटलाय. आडवा नको, उभा का. ते फोटोशूट चालू व्हायचं. फोटोग्राफर मस्त व्ह्यू आहे इथून. त्यांना सांग जेवायला मजा येणार आता आम्हाला. फोटोग्राफी चालू आहे इथं. काहीच इथं फोटोग्राफी चालू आहे. आम्हाला पण लाईक करा आणि कमेंट नको. कमेंट आणि सपर करा. करा. अरे अँगल कसा आता तुला कुठला अँगल देऊ. काय जेवण आलेलं आहे. आम्ही ऑर्डर केलं. पनीर हे काय आहे? पनीर टिक्का ना. पनीर टिक्का मसाला आणि हे व्हेज मिरची रोटी. भाई सगळेजण बसलेत जेवायला मस्तपैकी. आता राडा होणार. आता पूर्ण ऐकणार. स्वयं मी आता पूर्ण ऐकणार. स्वयं सूर्यवंशी आता दाबून करा. सूर्यवंशी आणि काका आम्हाला सर्व करायला आले. जेवण झालं आता आमचं. आता आम्ही इथून निघतोय. जरा टाइमपास चाललाय. जेवण चांगलं होतं. कधी आलात तर इकडे जेवून जा. हॉटेल 7 हेवन. आणि आमचा पेट्रोल संपायला आलाय.
तो HP चा दिसला तो. गाडी ऐकायचं ना. भेटला पेट्रोल पंप भेटला आम्हाला. ते मॅप लावा इथे नडू गाडीला. अरे आता कशाला काय मॅपची गरज नाही. समृद्धी ए, कुठे डोंबिवलीला गेल्यापासून काय आवाज येतोय खारखूर खारखूर. डॅमेज झाला. ए किरण काल माहित ना बसलो आईच्या गावात. मगाशी काय बोलला, माझं पोट कसं तरी भाटतंय, मी पुढे बसतो. कोण बोलला? ए किरण किरण कोणाला बोलायचा. पाडलं तर पाडला. पाडलं तर पाडलं जड झाला म्हणजे मग हलका कसं होणार. हलका तुला गर्व पाहिजे तुझ्या वासाचा. माझ्या पादाचा वास येतच नाही. ऋषाला बघ गर्व आहे. फॉगचा वास नाही डायरेक्ट जोरात टाकतो. मित्रांनो आमच्याकडे आता फास्ट टॅग नाहीये. तुम्ही इथे पाहू शकता. इथे कुठे ए, आमच्या नको आता नजर लावलीस. गप ना. आमचा ड्रायव्हर बघा आता फक्त कसा ड्रायव्हर बघा गाडी बंद मारतो. हे लॉक बंद नाही केलं कोणीतरी डोअर. काय कनेक्ट केलं. टोल नाका 750. अप्रोड सेकंड अप्रोड. सकाळी शिर्डीला पोहोचलो 4 गेलो. ओके. त्यानंतर तिथून रूम घेतला 500 रुपये. अक्रोड. लाडूचा हिशोब नाही ना. लाडूचा क्लिअर केला ना सकाळी. लाडूचा झाला रे. 70 रुपये तू देणार आहे याला नंदूला. माझ्या नावात पैसे आधी 50 रुपये. हा मी देतो. नंदू तू काय केलेलंच का मी एवढेच काय बनवतोस का? पहिले ट्रेलर बिना भाई क्या भाई. ट्रेलर तो बघताय भाई. अशा प्रकारे हा ब्लॉग इथे संपतोय. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा.